खानापूर तालुक्यातील पहिले ॲडव्हान्स्ड रूट कॅनॉल ट्रीटमेंट व कृत्रिम दंतरोपण म्हणजेच डेंटल इम्प्लांट सेंटर आता विट्यात सुरू झाले. येथे ॲडव्हान्स्ड रूट कॅनॉल म्हणजेच रूट कॅनॉल ट्रीटमेंट ही पूर्वीच्या पद्धतीने 3, 4 किंवा 5 सेटिंगमध्ये केली जात होती. तीच ट्रीटमेंट लॅबोमोडसारख्या ॲडव्हान्स दुर्बिणीद्वारे केवळ एकाच सेटिंगमध्ये किंवा एकाच विजिटमध्ये पूर्ण होते. त्यामुळे कमी कालावधीत जर जास्त दातांची ट्रीटमेंट असेल तर 2 ते 3 सेटिंगमध्ये ब्रिज बसवण्यासारख्या ट्रीटमेंट देखील पूर्ण होतात. तसेच या हॉस्पिटलमध्ये स्वतंत्र कृत्रिम दंतरोपण म्हणजेच डेंटल इम्प्लांटसाठी ऑपरेशन थिएटर असणारे हे तालुक्यातील पहिलेच डेंटल हॉस्पिटल आहे. येथील सर्व ट्रीटमेंट हॉस्पिटलमधीलच तज्ज्ञ डॉक्टर्स पूर्ण करतात. डॉक्टर पृथ्वीराज देशमुख व डॉक्टर पूजा देशमुख हे रूट कॅनॉल व इम्प्लांटमधील अनुभवी व दातांमधील MDS म्हणजेच मास्टर्स ऑफ डेंटल सर्जरी हे डिग्री प्राप्त असून सर्वच अत्याधुनिक ट्रीटमेंट ह्या एकाच छताखाली केल्या जातात. चला तर मग आपल्या दातांच्या कुठल्याही समस्यासाठी आजच भेट द्या. आमचा पत्ता डॉक्टर देशमुख सुपर स्पेशालिटी दातांचा दवाखाना व रूट कॅनॉल स्पेशालिटी सेंटर, दृष्टी हॉस्पिटल शेजारी, यशवंत नगर, विटा. नमस्कार. प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. 1886 साली अमेरिकेतील आंदोलनातून कामगार दिनाची सुरुवात झाली असली तरी 1923 पासून भारतामध्ये तो साजरा होतो. याच दिवशी कामगारांनी प्रचंड संघर्ष करून 8 तास कामाचा नियम पदरात पाडून घेतला. याची आठवण राहावी म्हणून हा दिवस पाळला जातो. थोडक्यात कामगारांच्या संघर्षाची आठवण, त्यांच्या हक्काचा सन्मान आणि समाजाने त्यांना दिलेली कदर यासाठी या दिवशी सुट्टी दिली जाते. देशातील उद्योग व्यवसाय त्यांच्यामुळे चालतात. कामगारांनी 4 दिवस सुट्टी घेतली तर मालकाचे हात मोडल्यासारखे होतात. त्यांचे कुठलेच काम होत नाही. 5 एकरापासून 100 एकरापर्यंत शेतीचे मालक हे कामगारांच्या जीवावरच रुबाब झाडत असतात. उद्योग, शेती आणि अर्थव्यवस्था चालवणाऱ्या कामगारांना जपा. त्यांना जपले तरच देश प्रगती करणार आहे. अशा या सर्व क्षेत्रातील कामगारांना प्राईम न्यूज टीम व तुम्हा सर्वांकडून कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. नमस्कार. प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. 1 मे हा कामगार दिन म्हणून साजरा केला जातो. आपण बघतोय की आज विट्यातील अवधूत ट्रेडर्स हे आमचे अवधूत लांब यांचं हे किराणा मालाचं दुकान नगरपालिकाच्या गाळ्यामध्ये आहे. आपण इथं बघतोय की हे जे चेहरे आहेत हे अनेक वर्षे प्रामाणिकपणे या दुकानामध्ये आपल्याला काम करताना दिसत आहेत. आपण त्यांची चर्चा करतोय. आज कामगार दिन आहे. साधारण किती वर्ष झालं तुम्ही इथं काम करताय? 26 वर्ष. 26 वर्ष झाली. तुम्ही? 15 वर्ष. बघा, 26, 15, 20 वर्ष हे कामगार इथं काम करतायत. कुठली यांची तक्रार नाही. अगदी प्रामाणिकपणे काम करायचं आणि आपलं कुटुंब चालवायचं. तर आज आपण एक बघतोय की 1886 साली कामगार दिन अमेरिकेमध्ये सुरू झाला आणि भारतामध्ये 1923 पासून कामगार दिन सुरू झाला. आता कामगार दिन म्हणजे नेमकं काय हे बऱ्याच जणांना म्हणजे लक्षात येत नाही. तर कामगारांना आपल्या जे हक्क आहे, आपला जो म्हणजे आपण जे कष्ट करतोय त्या कष्टाचं आपल्याला मोबदला वेळेत मिळाला पाहिजे याची जाणीव करून देणारा हा आजचा दिवस म्हणून कामगार दिन साजरा केला जातो आहे. परंतु भारतामध्ये दुर्दैव असं आहे की हे प्रत्यक्षपणे कामगार काम करतायत. यांना मात्र दुकानाची सुट्टी असेल त्या दिवशीच यांना सुट्टी घ्यावी लागते. परंतु आज कामगार दिन एका वेगळ्या अर्थाने आपण म्हणू की जे सरकारी नोकर आहेत त्यांना मात्र सुट्टी दिली गेली आहे. जे पंख्याखाली काम करत आहेत त्यांना सुट्टी दिली गेली आहे. परंतु खरे कामगार हे आहेत. या कामगारांच्यामुळं संपूर्ण देश चालतो. देशाच्या प्रत्येक उद्योगाला यांच्यामुळं हातभार लागतो आणि देशाची प्रगती होण्यामध्ये या कामगारांचा खरा म्हणजे खूप मोठा वाटा आहे. परंतु यांच्याकडे मात्र सरकारनं दुर्लक्ष केल्याचं आपल्याला पाहायला मिळते. ना कुठलं यांना वेतन, ना कुठली यांना पेन्शन. हे काम करतायत, या दुकान मालकांची प्रामाणिक राहत आहेत, ते देतील तोच बोनस घेऊन समाधान मानतायत आणि 20, 25 वर्ष प्रामाणिकपणे काम करतायत. हे खरे कामगार या देशाचा म्हणजे विकास किंवा देशाला पुढे नेण्यात हे आघाडीवर असले म्हणजे महत्त्वाचे असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. परंतु आज कामगार दिनाची सरकारी कामगारांना सुट्टी आहे, कारण त्यांना कामगार दिन साजरा करायचा असतो. म्हणजे कशी गंमत आहे बघा. खरा कष्टकरी कामगार हा आहे वेळ पाळणारा, प्रामाणिकपणे एकही दिवस न चुकता आपलं कर्तव्य पार पाडत असतो. त्यांना मात्र सरकारकडून कुठलंही म्हणजे अनुदान नाही किंवा कुठलंही त्यांना सरकारी मोबदला मिळत नाही. परंतु खाजगी दुकानांमध्ये सुद्धा
आपल्या कुटुंबाची चरितार्थ चालवण्यासाठी हे प्रामाणिकपणे काम करत असलेले आपल्याला पाहायला मिळतात. साधारणतः तुम्हाला काय वाटतं, म्हणजे आज तुम्ही काम करत असताय, रोजच्या रोज यायचं, सरकारी नोकऱ्यांनी तुम्हाला काय फरक वाटतोय का? नाही काय. हां, सरकारी नोकर सकाळी येतात, तसं तुम्हाला यावं लागतं. यावं लागतं की सकाळी किती वाजता येतात 8:30 वाजता, आणि परत 8:30लाच घरी. सकाळी 8:30 ते संध्याकाळी 8:30 असं काम करतात, कारण या दुकानाची वेळ तशी आहे. सरकारी कर्मचाऱ्यांनी मात्र स्वतःची वेळ कामगार दिनाच्या माध्यमातून ठरवलेली आहे. 8 तास काम करायचं असं सरकारी कर्मचाऱ्यांनी ठरवून ती वेळ आपल्या पदरात पाडून घेतली. परंतु त्यांना मात्र आज सुट्टी आहे आणि हे मात्र अजूनही कर्तव्य आपलं पार पडताना दिसत आहे.